हॅलो स्टुडंट्स, वेलकम एव्हरीवन. आज आपण युनिट 3च्या या व्हिडिओमध्ये भेटतोय. आपला युनिट 1 आणि 2चे व्हिडिओज चॅनलवर ऑलरेडी आहेत आणि मला खात्री आहे की ते प्रॉपरली समजले असतील. आज आपण डायरेक्ट युनिट 3 स्टार्ट करतोय. इन्स्ट्रक्शन सेट ऑफ 8086 मायक्रो प्रोसेसर. एकदम क्लिअर सांगतोय, या चॅप्टरचं वेटेज एक्झॅक्टली 18 मार्क्स आहे. येस, 18 मार्क्स. पासिंग आणि हाय स्कोरिंग दोन्हींसाठी हे खूप क्रुशल आहे. सो फुल फोकस ठेवा. लेट्स स्टार्ट. या व्हिडिओमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत? फर्स्ट, बेसिक्स. सेकंड, प्रोसेसर ॲड्रेसिंग मोड्स. थर्ड, द मॅड फ्लॅग स्टॉप ट्रिक. फोर्थ, इन्स्ट्रक्शन फॅमिलीजची रॅपिड रिव्हिजन. आणि फायनली हाय मार्क्स एक्झाम ब्लूप्रिंट. तर लेट्स स्टार्ट विथ सेक्शन 1, बेसिक्स, अंडरस्टँडिंग द कोर. आता प्रोसेसरची भाषा समजून घ्यायची असेल ना, तर 8086 प्रोसेसरला एक वर्कर रोबोट समजा. या रोबोटला स्वतःचं डोकं नसते, त्याला काम करण्यासाठी इन्स्ट्रक्शन्स द्यावा लागतात. हे जे कमांड्स आहेत ना, त्यालाच आपण इन्स्ट्रक्शन सेट म्हणतो, जे या 8086 प्रोसेसरला परफेक्टली समजतात. फॉर एक्झाम्पल, ॲड म्हणजे ॲडिशन करा, मूव्ह म्हणजे डेटा मूव्ह करा, किंवा JMP म्हणजे जम्प करा. सिम्पल आहे, राईट? इन्स्ट्रक्शन सेट म्हणजे जस्ट एक स्पेसिफिक लिस्ट ऑफ कमांड्स जी या वर्कर रोबोटला सांगते की एक्झॅक्टली काय काम करायचे आहे. आता हे कमांड्स एक्झॅक्टली कसे लिहितात? मशीन लँग्वेज इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट समजून घेऊ. हे आपले नॉर्मल इंग्लिश ग्रामर सारखंच आहे. इंग्लिशमध्ये कसे सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट असतात, तसंच मशीन लँग्वेज फॉर्मॅटमध्ये 2 मेन पार्ट्स असतात, ऑपकोड आणि ऑपरँड. ऑपकोड म्हणजे एक वर्ब किंवा मेन ॲक्शन, जसा की ॲड किंवा मूव्ह. आणि ऑपरँड म्हणजे तो ऑब्जेक्ट किंवा डेटा ज्याच्यावर ही ॲक्शन घ्यायची आहे. फॉर एक्झाम्पल, ॲड AX, BX. इथे ॲड हा आहे ऑपकोड म्हणजे ॲक्शन, आणि AX आणि BX आहेत ऑपरँड्स ज्यांच्यावर ॲडिशन परफॉर्म व्हायची आहे. एकदम लॉजिकल आहे. Now moving on to section 2, processor addressing modes, finding the data. हे ॲड्रेसिंग मोड समजावून घेण्यासाठी एक रिअल लाईफ ॲनालॉजी बघूया. सपोज टीचरने क्लासमध्ये सांगितला, ब्रिंग द नोटबुक. तर स्टुडंट नक्की विचारेल, कुठली नोटबुक आणि कुठून आणू? ही नोटबुक डायरेक्टली बॅगमधून काढता येईल, किंवा एखाद्या फ्रेंडकडून घेता येईल, किंवा मागच्या डेस्कवरून आणता येईल. सेम वे आपल्या प्रोसेसरला पण डेटा ॲक्सेस करण्यासाठी डिफरंट वेज असतात. प्रोसेसर डेटा एक्झॅक्टली कुठून आणतो यालाच ॲड्रेसिंग मोड्स म्हटले जाते. आता हे 4 क्रिटिकल ॲड्रेसिंग मोड्स स्टेप बाय स्टेप पाहूया. फर्स्ट आहे इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. येथे डेटा डायरेक्टली दिला जातो, लाईक इन्स्टंट डेटा, जसं की MVO AX 25H. येथे 25 हा डेटा डायरेक्ट दिला आहे. सेकंड आहे रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. येथे डेटा आधीपासूनच एका रजिस्टरमध्ये स्टोअर असतो, सो तो एक रजिस्टरमधून दुसऱ्या रजिस्टरमध्ये कॉपी होतो. थर्ड आहे डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, म्हणजे मेमरी ॲड्रेस डायरेक्टली तुमच्या कमांडमध्ये दिला असतो, स्ट्रेट फ्रॉम डायरेक्ट मेमरी. आणि फोर्थ आहे इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. येथे डायरेक्ट मेमरी ॲड्रेस देण्याच्या ऐवजी तो ॲड्रेस एका रजिस्टरच्या आतमध्ये लपून ठेवलेला असतो. हे 4 मोड्स क्लिअर झाले की आपल्या वर्कर रोबोटला स्मूथली डेटा फाइंड करता येईल. Let's look at section 3, the mad flag stop trick, your memory anchor. जे स्टुडंट्स थोडे स्ट्रगलिंग आहेत त्यांनी इथे कम्प्लीट अटेन्शन द्यायचं आहे. एक्झामसाठी ही एक अल्टिमेट शीट आहे. वर्ड आहे मॅड फ्लॅग स्टॉप. स्लोली पाहूया हे काय आहे. M म्हणजे मशीन फॉर्मॅट, A म्हणजे ॲड्रेसिंग मोड्स, D फॉर डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन्स, फ्लॅग म्हणजे फ्लॅग इन्स्ट्रक्शन्स, S फॉर स्ट्रिंग ऑपरेशन्स, T फॉर ट्रान्सफर किंवा ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन्स, आणि OP म्हणजे प्रोसेस कंट्रोल. एक्झाम हॉलमध्ये जेव्हा ब्लँक फील व्हायला लागेल किंवा टेन्शन येईल, जस्ट रिमेंबर दिस सिंगल फ्रेज, मॅड फ्लॅग स्टॉप, आणि त्यावरून प्रत्येक इन्स्ट्रक्शन फॅमिली रॅपिडली आठवेल. सेक्शन 4, इन्स्ट्रक्शन फॅमिलीज, रॅपिड रिव्हिजन. युझिंग अ न्यू ट्रिक, लेट्स रॅपिडली रिवाइज. फर्स्ट आहेत अरिथमेटिक इन्स्ट्रक्शन्स, जसे ॲड आणि सब, ज्यात बेसिक मॅथ्स होतं. इथे खूप छान एक्झाम्पल आहे INC इन्स्ट्रक्शन. INC म्हणजे इन्क्रिमेंट. ही इन्स्ट्रक्शन लिटरली आतल्या व्हॅल्यूमध्ये एक 1 ॲड करता, जस्ट लाईक इन्क्रीजिंग एक्झाम मार्क्स बाय 1. किती छान वाटतं ना जेव्हा मार्क्स 1ने वाढतात. तसंच INC काम करतं. आणि तशी DEC पण असते, जी 1 मार्क कमी करते, म्हणजे डिक्रिमेंट करते. नेक्स्ट आहेत लॉजिकल इन्स्ट्रक्शन्स. याच्यात अँड आहे, जिथे लॉजिक आहे की दोन्ही बिट्स 1 असावे लागतात, तेव्हा रिझल्ट 1 येतो. दुसरं इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे CMP म्हणजे कम्पेअर. लक्षात ठेवा, CMP कमांड स्ट्रिक्टली फक्त कंपॅरिझनसाठी आहे. हे रिझल्ट स्टोअर करत नाही. इट इज मच लाईक चेकिंग अँड कम्पेअरिंग एक्झाम मार्क्स विथ अ फ्रेंड विदाउट परमनंटली चेंजिंग देम. फक्त कम्पेअर करायचा आणि कोणाचे मार्क्स जास्त आहेत हे बघायचं. आता बघूया डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन्स.
याच्यात इम्पॉर्टंट आहेत पुश आणि पॉप. इमॅजिन अ स्टॅक ऑफ बुक्स म्हणजे पुस्तकांची एकावर एक थप्पी. पुश म्हणजे एक नवीन पुस्तक त्या थप्पीच्या टॉपवर ठेवणे, स्टोअर इन स्टॅक. आणि पॉप म्हणजे थप्पीच्या टॉपचे पुस्तक काढून घेणे, रिमूव्ह टॉप व्हॅल्यू. प्रोसेसर एक्झॅक्टली असाच मेमरी स्टॅक सोबत पुश आणि पॉप यूज करून काम करतो. नेक्स्ट आहेत स्ट्रिंग ऑपरेशन्स आणि फ्लॅग मॅनिप्युलेशन्स. स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन्स जसे MOVS किंवा CMPS हे होल ब्लॉक्स ऑफ डेटा एकदम फास्ट कॉपी करतात. एक्झॅक्टली लाईक कॉपिंग अ लॉंग लिस्ट ऑफ स्टुडंट नेम्स डिरेक्टली फ्रॉम वन प्लेस टू अनादर. आणि फ्लॅग इन्स्ट्रक्शन्स जसे STC किंवा CLC हे प्रोसेसरची इंटरनल स्टेटस कंट्रोल करतात, म्हणजे लिटरली कॅरी सेट करणे किंवा क्लिअर करणे. फायनली ब्रांचिंग वर्सेस प्रोसेस कंट्रोल पाहूया. ब्रांचिंग कमांड्समध्ये JMP म्हणजे जंप आणि लूप असतात. JMP म्हणजे प्रोग्रामला डायरेक्ट दुसऱ्या जागेवर पाठवणे, लाईक स्किपिंग टू अनादर पेज इन अ नोटबुक डिरेक्टली. लूप म्हणजे एकच इन्स्ट्रक्शन प्रॅक्टिससाठी अगेन अँड अगेन एक्झिक्यूट करणे. दुसरीकडे प्रोसेस कंट्रोलमध्ये NOP असतात, म्हणजे नो ऑपरेशन. NOP म्हणजे प्रोसेसर काहीच करत नाही, जस्ट लाईक अ टीचर सेइंग टू अ स्टुडंट सिट क्वायटली. अँड नाव सेक्शन 5 हाय मार्क्स एक्झाम ब्लूप्रिंट. लॉंग आन्सर्समध्ये फुल मार्क्स स्कोर करण्याचा एक एकदम ॲक्युरेट फॉर्म्युला आहे. एव्हरीवन मस्ट स्ट्रक्चर देअर रायटिंग युझिंग दीज एक्झॅक्ट 4 स्टेप्स. स्टेप 1 सिंटॅक्स लिहिणे. स्टेप 2 त्याचा मीनिंग डिटेलमध्ये एक्सप्लेन करणे. स्टेप 3 एक प्रॉपर एक्झाम्पल देणे. आणि स्टेप 4 त्याचा रिझल्ट काय आला ते सांगणे. आता हे मस्ट स्टडी टॉपिक्स आहेत फॉर हाय मार्क्स. मशीन लँग्वेज फॉर्मॅट, ॲड्रेसिंग मोड्स, अरिथमॅटिक, लॉजिकल, डेटा ट्रान्सफर, ब्रांचिंग, पुश पॉप, CMP आणि फ्लॅग इन्स्ट्रक्शन्स. तुमचे स्टडी सेशन्स कम्प्लिटली या स्पेसिफिक लिस्टवर फोकस्ड असले पाहिजे, कारण ही टॉपिक्स एक्झाम्समध्ये रिपीटेडली टेस्ट केली जातात आणि स्ट्रॉंग परफॉर्मन्ससाठी हे खूप एसेन्शियल आहेत.